साली भांडवली खर्चामध्ये विकास खर्चाचं प्रमाण होतं 49%. आता ते कमी होत होत 20-21 मध्ये आलं. भांडवली खर्चामध्ये विकास खर्चाचं प्रमाण 35%. म्हणजे 49%वरनं 35%वर भांडवली खर्चामध्ये. आता आपण भांडवली खर्च जो करतो हा सगळा कर्ज काढून करतो. आपलं भांडवली उत्पन्न म्हणजे कर्ज आहे आणि आपला भांडवली खर्च, कारण आपण महसुली तुटीचं राज्य आहोत, त्यामुळे कर्ज घेऊनच आपण भांडवली खर्च त्या ठिकाणी करतो. आणि कर्जातनं आपण जर जो खर्च करतोय त्याच्यामध्ये विकास खर्चाचं प्रमाण हे केवळ 35%पर्यंत खाली येत असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आणि म्हणून याहीकडे कुठेतरी लक्ष दिलं गेलं पाहिजे. एकूण खर्चामध्ये देखील विकास खर्चाचं प्रमाण जे आहे हे 63%वरनं 59%पर्यंत खाली आलेलं आहे. आणि मला माहिती आहे की उत्तरामध्ये कोविडचं कारण दिलं जाईल, पण त्याचं कारण कोविड नाही. माझ्या भाषणात मी सांगणार आहे कोविड फार छोटं कारण आहे. याच्यामध्ये फायनान्शियल मिसमॅनेजमेंट काय आहे हे देखील पुढे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळेल. आता बघा, महसुली जमेच्या तुलनेत वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज या विकासेतर बाबींवर होणारा खर्च म्हणजे भांडवली तर मी सांगितलं. महसुलीमध्ये आता हा खर्च किती वाढतोय? 19-20 मध्ये हे प्रमाण होतं 60% आणि 20-21 मध्ये ते प्रमाण पोचलंय 65.97 म्हणजे 66%. 66% म्हणजे 6% हे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचा परिणाम काय आहे? आपण बजेटमध्ये दाखवतोय पण खर्चाकरता विभागांना निधीच उपलब्ध होत नाहीये. आर्थिक वर्ष संपलं तरी अनेक विभागांनी अर्थसंकल्पाच्या तुलनेत 50% देखील खर्च केलेला नाहीये. कारण मुळात त्या विभागांकडे खर्चाकरता निधीच उपलब्ध नाहीये. आपण आता नवीन पद्धत आहे, कागदोपत्री कट लावायचा नाही पण त्यांना पैसेच द्यायचे नाहीत. त्यामुळे आपण बघा, फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्थसंकल्पित तरतुदीच्या तुलनेत केवळ 52% एवढा निधी खर्च झालाय. आणि जे काही विभागांना मिळाले त्या विभागांनी मिळालेल्या रकमेत जरी 93% रक्कम दाखवली असली तरी तुमच्या बीम्स प्रणालीमध्ये आपण जर बघितलं तर बीम्स प्रमाणे अर्थसंकल्पित तरतुदीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण 49% आहे. 49% केवळ आहे. त्यामुळे हे तर आता सगळं ऑनलाईन आपल्याला मिळतं बीम्स प्रणालीमुळे. म्हणून आपण मांडतो ते बजेट आणि जे दिसतंय ते बजेट हे पूर्णपणे वेगळं आहे. या व्यतिरिक्त 31 मार्चला होणारा खर्च, गेल्या काही वर्षांमध्ये आपण हा प्रयत्न केला होता की सगळं बर्डन 31 मार्चवर जे येतं ते येऊ नये, पण दादा ते पुन्हा यायला लागलंय. आपण बघा, वर्षभरात आपण निधी उपलब्ध करून दिले नाहीत. 20-21 या आर्थिक वर्षात एकूण झालेल्या खर्चापैकी 20.64% खर्च मार्च महिन्यातला आहे आणि त्यातला 19.33% म्हणजे जवळजवळ 20% खर्च हा एका दिवशी 31 मार्चला आपण केला. 20% म्हणजे एकूण बजेटच्या 1/5 खर्च हा एका दिवसाचा आहे. ही आर्थिक शिस्त आहे का? हा पैसा कुठे जातो? 31 मार्चला जर 20% पैसा आपण राज्याचा खर्च करणार सुद्धा खर्च होत नाही. त्या ठिकाणी ते अनेक डिपार्टमेंट तो पैसा घेऊन घेतात, तुमच्याकडनं तो रिलीज दिसतो आणि मग त्यानंतर त्याचा काय वापर होतो, कसा वापर होतो, कुठे बिलं काढले जातात, याचं काही त्या ठिकाणी शिस्त राहत नाही. त्यामुळे कुठेतरी या संदर्भात लक्ष घातलं गेलं पाहिजे. आणि हे जे काही 20-21 मध्ये शेवटच्या दिवशी 19.33% खर्च एका दिवसात दिसतोय हे कुठल्याही आर्थिक शिस्तीत बसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की विकासेतर खर्चाला कात्री लावून विकास खर्च कसा वाढवता येईल असा प्रयत्न या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आता आपण बघा, आपण या ठिकाणी सांगितलं की 20-21च्या तुलनेत 21-22 मध्ये वास्तविक स्थूल उत्पन्न जे आहे त्यात 12.1% वाढ आपण अंदाजित केली आहे. आता ठीक आहे, आपण 12.1 म्हणताय, ही खरी 12.1 नाहीये. याचं कारण काय आहे? आपण जर बघितलं तर 19-20 मध्ये राज्याचं वास्तविक स्थूल उत्पन्न हे 20,43,000 कोटी होतं. 20-21 मध्ये ते कमी आलं, ते 18.89 लाख कोटी झालं. म्हणजे -8.3 ही आपली निगेटिव्ह ग्रोथ होती.
आणि 21-22 मध्ये त्या निगेटिव्ह ग्रोथवर आपण 21,18,000 कोटीवर आलो. म्हणजे आपण हे जर कोविडचं वर्ष सोडून त्याच्या आदल्या 19-20 ची आपण जर याची तुलना केली तर आपली वाढ ही केवळ 3.5% आहे, ती 12% नाही आहे. फक्त 3.5% वाढ ही आपल्याला जीडीपी मध्ये या ठिकाणी दिसते आहे. पण ठीक आहे, आपण ते कोविड वगैरे असं समजू, पण हे जे काही 12% सांगितलं जात आहे ते काही योग्य नाही आहे. आणि म्हणूनच ही जर रिअल वाढ असती तर साधारणपणे जेव्हा जीडीपी वाढतो त्यावेळी रेव्हेन्यू उत्पन्न देखील आपलं त्या प्रमाणात वाढलं पाहिजे. असं होताना दिसत नाहीये. जीडीपी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आपण बघा 21-22 महसुली जमा अर्थसंकल्पीय अंदाज 3,68,000 कोटी, सुधारित अंदाज 3,62,000 कोटी, म्हणजे 6,000 कोटीची घट आहे. जर जीडीपी एक्सपांड झाला असता तर ही 6,000 कोटीची घट आली नसती. कारण आपला जीडीपीचा रेव्हेन्यूशी जो रेशिओ आहे हा रेशिओ किती स्क्यूड झाला तरी देखील निगेटिव्ह ग्रोथ मध्ये जाऊ शकत नाही. हा निगेटिव्ह ग्रोथ मध्ये गेला याचाच अर्थ 12% जी ग्रोथ आपण सांगतोय ही 12% ग्रोथ ही कागदोपत्री आहे. कारण एक वर्ष आपलं हे त्या ठिकाणी निगेटिव्ह ग्रोथचा, त्या निगेटिव्ह ग्रोथवरची पॉझिटिव्ह ग्रोथ आहे. आता जर आपण हा अर्थसंकल्प बघितला तर जास्तीत जास्त योजना तर केंद्र सरकारच्या आपण सांगितल्या आणि चांगलं आहे, म्हणजे आम्हाला काही त्याचं वाईट वाटत नाही. पण रोज केंद्राच्या नावाने आपण नावं ठेवतो. आता आपण बघा, खरं म्हणजे आर्थिक पाहणी असो, अर्थमंत्र्याचं भाषण असो, सगळीकडे राज्याची कामगिरी दाखवताना केंद्रीय योजनांचाच आधार घेतलाय. केंद्र आणि राज्य मी वेगळं मानत नाही आणि ते काही मला म्हणजे शेवटी हा काही राज्याचा पैसा आणि केंद्राचा, तो भारताचा पैसा आहे, तो प्रश्न नाही आहे. पण जाणीवपूर्वक जेव्हा टीका होते त्यावेळी हे देखील सांगितलं पाहिजे आपण ज्याचं क्रेडिट घेतोय किंवा सांगतोय जे चांगलं केलं ते काय आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, पंतप्रधान नागरी आवास योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना अभियान, अशा जवळपास मोठी यादी आहे की या सगळ्या बाबींचा आज या ठिकाणी आपण एक प्रकारे त्याचं श्रेय घेतोय किंवा त्यात आपण चांगली कामगिरी केली असं या आपल्या बजेटच्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगतोय. आता माननीय वित्तमंत्र्यांनी विकासाची पंचसूत्री आपल्याला या ठिकाणी दाखवली आहे. पण मला आश्चर्य वाटतं, विकासाच्या पंचसूत्रीमध्ये मनुष्यबळ विकास याच्या अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा साधा उल्लेख देखील नाहीये. आता मला सांगा, तुम्ही मनुष्यबळ विकास नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशिवाय करू शकणार आहात का? मनुष्यबळ विकासाचं सगळ्यात मोठं साधन हे राष्ट्रीय नवीन जे धोरण आलेलं आहे ते धोरण आहे, पण त्याचा साधा उल्लेख देखील आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. खरं म्हणजे विकासाची पंचसूत्री जुन्या योजनांचंच रिपॅकेजिंग आहे. आता बघा, आपल्या भाषणामध्ये जे काही वित्तमंत्र्यांनी सांगितलं विकासाची पंचसूत्री, कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग या क्षेत्रातील अनेक घोषणा दादा जुन्याच आहे, यापूर्वी तुम्ही केल्या. 2-2 अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा पुन्हा या अर्थसंकल्पात, म्हणजे मला थीम आवडली तुमची. मी अक्षरशः खरं सांगतो, कधीही अर्थसंकल्प हा कुठल्या तरी थीमच्या आधारावर असला पाहिजे. तुम्ही चांगली थीम घेतली पंचसूत्री विकासाची, क्षेत्र देखील चांगले निवडले, पण चांगले क्षेत्र निवडले असताना घोषणाही नवीन असल्या पाहिजेत, काहीतरी नवीन त्याला. आणि शेवटी अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी त्याचा परिणाम वर्षांवर असतो. त्यामुळे नवीन आपण कुठली दिशा देतोय, कोविड नंतरचा पहिला अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पात पुढच्या 3-4 वर्षाची दिशा काय आहे, त्याच्या काही योजना आल्या आहेत का, अशा कुठल्याच योजना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. आता उदाहरण घ्यायचं तर नियमित कर्ज, पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, मुख्यमंत्री व पंतप्रधान शाश्वत सिंचन योजना, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण, कृषी निर्यात धोरण, विविध सिंचन प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी योजना, कृषी पंपांना वीज जोडणी, सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम, फळबाग लागवड योजना, सगळ्या गोष्टी चालू योजना आहेत. चालू योजना आहेत, आमच्या काळातल्या काही योजना आहेत, काही त्याच्याही आधीच्या योजना आहेत आणि त्या सांगितल्या पाहिजे, सांगायला आमची हरकत नाहीये. पण तुम्ही ज्यावेळेस पंचसूत्री म्हणता त्यावेळेस कृषी विभागाचं तुमचं टार्गेट काय आहे, तुम्ही काय करणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्याकरता नवीन काय केलं आहे,
चालू योजनांच्या व्यतिरिक्त काही नवीन आहे का, असं कुठेही या ठिकाणी दिसत नाही. फक्त चालू योजना ज्या आहेत त्या योजना, म्हणजे इथे हा शब्द जरा चुकीचा आहे, पण या सरकारला मद्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे काय जुन्या बाटलीत नवीन दारू का नवीन बाटलीत जुनी दारू असं काहीतरी या ठिकाणी योजनांचं होताना आपल्याला बाटलीचा लेबल बदल हे जास्त सोपं आहे. ते गुलाबराव ते काहीतरी बोलतायत बरं, मी बोलणार नाही. ते आपण गुलाब पाणी पिणारे लोक. अध्यक्ष महोदय, आता आपण सांगितलं की आम्ही योजना आणली आणि त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांमध्ये वाढ झाली. ऍब्सोल्यूट नंबरची वाढ नाही आहे. त्या प्राथमिक क्षेत्रामध्ये आपण शेतकरी आणि शेतीपूरक कर्ज या दोन गोष्टींचा ज्यावेळेस आपण त्याची फोड करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की या बँका आपल्याला कसं मूर्ख बनवत आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर उद्योगाला दिलेलं कर्जही प्राथमिक क्षेत्रामध्ये दाखवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतो ना, अतिशय यशस्वी अशा प्रकारची आपण कर्जमाफीची योजना केली. मग 2020च्या तुलनेमध्ये 2021 मध्ये सावकाराकडनं कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये 26% वाढ आहे. 26.5% जास्त लोकांनी सावकाराकडनं कर्ज घेतलाय. मग ही अवस्था का आली? जर कर्जमाफी झाली आणि कर्जमाफी झालेल्यांना कर्ज मिळालं आणि सावकाराकडनं घेतलेल्या कर्जाच्या रकमेत 42% वाढ आहे, 42%. म्हणजे एकीकडे आपण ही सिस्टीम का उभी केली कर्जाची, तर ती याकरता आपण उभी केली की साधारणपणे कोणालाही सावकारी कर्ज घ्यावं लागू नये. पण इथे उलट होत आहे, सावकारी कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि म्हणून मी परवा देखील आपल्याला हे बोललो की कर्जमाफीनंतर त्या खात्यांवर बँका कर्ज देत नाही आहे. त्याकडे कुठेतरी आपल्याला लक्ष घालावं लागेल. अन्यथा पुन्हा एकदा आपण सावकाराच्या तोंडी या ठिकाणी सगळ्यांना टाकू. आणि आपण जर विचार केला तर एकूण जो काही कर्जाचा आराखडा तयार केला होता, या आराखड्याच्या तुलनेत आपण 60% केवळ वितरण करू शकलो आहोत. 40% याच्यामध्ये डेफिसिट हे आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. आता आपण बघा, खरं म्हणजे या सरकारमध्ये कसं आहे, ज्याची ताकद आहे त्याला मदत आहे, ज्याची ताकद नाही तो राहिला आहे. आता तुम्ही बघा, जिल्हा योजनेमध्ये 20-21च्या तुलनेत 22-23 मध्ये काय कुठे वाढ झाली? मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याच्या योजनेत 130% वाढ आहे. 130%. आदित्यजी आहेत त्याच्यामुळे असतील कदाचित. 130%. उस्मानाबाद जिल्ह्यात किती? 15%. गडचिरोलीत 17%. आणि मुंबईमध्ये किती? 130%ची वाढ ही मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी होताना दिसते. पण यासोबत दादा, राज्याचा अर्थसंकल्प 5,48,777 कोटीचा आहे. या 5,48,777 कोटीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या? त्यांच्या खात्यांना 3,14,820, म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत? 1,44,193 कोटी, म्हणजे 26%. आणि परब साहेब, आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी, म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत. ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग, ती खाती तुमच्याकडे आहे, उच्च शिक्षण विभाग. तुम्हाला काळजीच नाही आहे, ज्यांना आहे त्यांच्याकरता सांगतोय. त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोट पे काम. मागच्या वेळेस हेच केलं, याही वेळेस हेच. असं पाहिजे, ठाम, एकदम ठाम.
सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काय 57%. नाही मिळेल ना, का नाही मिळणार? भाजपला द्यावंच लागेल असं थोडी आहे की. अध्यक्ष महोदय, सामाजिक योजनांची अतिशय दयनीय अंमलबजावणी या ठिकाणी होते. खरं म्हणजे कोविड-19चं वर्ष हे सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीचंच वर्ष असायला पाहिजे होतं. कारण सर्वात जास्त आवश्यकता सामाजिक क्षेत्रातल्या योजनांची होती. पण काय अवस्था आहे बघा. आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आपण जर विचार केला, 2019-20 मध्ये प्रसूतीपूर्व सेवा मिळवलेल्या गर्भवती महिलांची संख्या होती 3 लाख. ती 20-21 मध्ये किती झाली? फक्त 72,000. म्हणजे ज्यावेळी खरी त्यांना मदत हवी होती, कोविडचं वर्ष होतं, 3 लाखावरनं ही संख्या आली 72,000. या योजनेवर अध्यक्ष महोदय खर्च देखील निम्मा झाला, निम्मा, अर्धा खर्च या ठिकाणी झाला. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत 19-20 मध्ये लाभार्थी संख्या होती 7,19,000. 20-21 मध्ये ती लाभार्थी संख्या झाली 5,30,000, जी वाढायला पाहिजे होती ती 2 लाखांनी या ठिकाणी कमी झाली. कारण सामाजिक सुरक्षेच्या योजना देखील सरकार राबवू शकलं नाही. आणि आपण बघा, चांगला पाऊस झाला तरी कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आपल्याला पाहायला मिळते. 2021 मध्ये सरासरी पावसाच्या 118.2% पाऊस पडलाय. आणि असं असतानाही तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस यांच्या उत्पादनात 11%, 27%, 13%, 30% आणि 0.4% एवढी घट आहे. आणि 21-22च्या रबी हंगामामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात 21% आणि 7% घट आहे. याचं कारण आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एकतर जलयुक्त शिवार तर आपण बंदच केली आहे, पण बोगस बियाणं हा याच्यातला सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचे प्रकार हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले की आम्ही तर प्रत्येक संकटाच्या काळामध्ये शिवारात गेलो आणि शेतकऱ्यांशी संवाद केला, पण त्या ठिकाणी बोगस बियाण्यांचे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण हे सरकार करत नाही. आणि एवढंच नाही तर सीड कंट्रोल ऍक्ट जो आहे, या सीड कंट्रोल ऍक्टच्या माध्यमातून बोगस बियाणं आल्यानंतर जसं आमच्या काळामध्ये आम्ही त्या कंपन्यांच्या सुनावण्या करून आणि त्यांना कंपेन्सेशन द्यायला लावलं, असं कुठलंही कंपेन्सेशन आज या ठिकाणी बोगस बियाणं आल्यानंतर उत्पादन आलं नाही, अपेक्षित उत्पादन आलं नाही, तर अशी कुठलीही कारवाई आज या ठिकाणी सरकारच्या वतीनं होताना दिसत नाही. खरं म्हणजे दादा, बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात तुम्ही श्रेय घेतलं, पण खरं तर या संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की 2014 साली न्यायालयाने बंदी टाकली होती. त्यानंतर आमचे महेश दादा लांडगे, हा नाही त्यांनी घेतलं म्हणजे तुम्ही घेतलं, तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार. महेश दादांच्या लांडगेंच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ आम्ही केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी गॅझेट काढला आणि शर्यत पुन्हा सुरू झाली. न्यायालयाने पुन्हा बंदी घातली. 2017 साली आम्ही कायदा केला आणि पुन्हा शर्यत सुरू केली. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, बुल हा म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे, अशा प्रकारचा अहवाल आमच्या सरकारने तयार केला. आणि आपण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघा, हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय हा जो काही रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल केदार साहेब अहवाल आम्ही जो तयार केला होता, तो अहवाल स्वीकारला आणि त्याच्या आधारावर ही परवानगी दिली आहे. आली तुमच्या काळात असली तरी आम्हालाही थोडं क्रेडिट त्याचं द्या, सगळं घेऊन जाऊ नका. हा जर अहवाल आम्ही केला नसता आणि तो जर सुप्रीम कोर्टात गेला नसता तरी ही बैलगाडा शर्यत ही कधीच सुरू झाली नसती. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये दादा कोण भाषण लिहिते समजतच नाही.
आता जसं हे आहे, आता राज्यपालाच्या अभिभाषणावर तर बोलता आलं नाही, पण जे मनात आले ते आकडे सांगितले जातात. आता बघा, एका ठिकाणी सांगितलं राज्यपालाच्या अभिभाषणाच्या वेळी की माझ्या शासनाने आपत्ती तत्परतेने व प्रभावीपणे प्रतिसाद दिला, यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून 15,000 आणि राज्याच्या अर्थसंकल्पातनं 5,500 कोटी रुपये दिले. आता वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती आहे, मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2020 आणि 2021 या 2 वर्षात 5,799 कोटी SDRF मधनं आणि शासनाने 2,148 कोटी हे या ठिकाणी उपलब्ध करून दिले. मग मी विचार केला, आकडा आला कुठलं? सरकार जर सांगताय 15,000 कोटी, तर लक्षात आलं हे 15,000 कोटी 2003-04 पासून आहे. 2003-04 पासून तर 2021 पर्यंत एकूण मिळालेले पैसे 15,000 कोटी, आणि ते आपण चक्क सांगून दिले की आमच्या सरकारनं आपत्तीमध्ये 15,000 कोटी रुपये दिले, म्हणजे 3-4 पासून तर 2021 पर्यंतचे सगळे पैसे या ठिकाणी आपण छापून टाकले. आता एवढंच नाही, शासनाने एकूण 2,636 मेगावॅट स्थापित क्षमतेचे 34 जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केले आणि एकूण 160 मेगावॅट स्थापित क्षमतेचे लघु जलविद्युत प्रकल्प खासगीकरणातून कार्यान्वित झाले. आता वस्तुस्थिती काय आहे? जलसंपदा विभागाने आजवर 26 जलविद्युत प्रकल्प उभारून महावितरणला हस्तांतरित केले आहेत. 6 प्रकल्प स्वतः जलसंपदा विभागातर्फे चालवण्यात येतात, तर 2 खासगी प्रवर्तकांना चालवण्यात दिले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे 2020 आणि 2021 मध्ये यातला एकही प्रकल्प कार्यान्वित केलेला नाही. हे सगळे प्रकल्प 2020च्या आधीचे आहेत आणि यातला एक प्रकल्प तर 1962चा आहे आणि आपण क्लेम केलेला एक प्रकल्प 1952चा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधीचा प्रकल्पही आमच्या सरकारने केला असं ठोकून देण्याचं काम आणि मग ते राज्यपालांच्या याच्यात टाकण्याचं काम, हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं की म्हणजे तुम्ही कधी विधानमंडळाला गुंडाळता, कधी आम्हाला गुंडाळता, आता जनतेला गुंडाळता. हे चाललं काय 52 पासनं? म्हणजे दुसऱ्यांना लेकरं झाली तर त्याला प्रोत्साहन आम्हीच दिलं असं म्हणण्याचं काम आहे 1952 पासनं. हो ना, म्हणजे मला तर थोडं आश्चर्य असं वाटतंय की ते जे काही मद्याच्या संदर्भातलं जे काही GR काढणारे लोक आहेत त्यांनाच हे सगळे भाषणं लिहायला आपण देतो की काय? असं एक आता हर्बल आता खासगी जलविद्युत प्रकल्प या संदर्भात असंच आहे. एकूण 40 खासगी जलविद्युत प्रकल्पापैकी पहिला 2001 मध्ये 15 ते 19च्या काळात 18 प्रकल्प झाले. 20 आणि 21 मध्ये अवघे 2 प्रकल्प झाले. आपण दिलं ठोकून 39 प्रकल्प आम्ही केले. म्हणजे 2001 पासनं तर 2022 पर्यंत सगळे थांबून दिले. खरं म्हणजे मला तर समजतच नाही की काय ही अवस्था आहे या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, खर तर दादा आपण घोषणा खूप करतो. आता छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करण्याकरता 250 कोटी रुपये आपण दिले. खरंच चांगलं आहे, आपलं अभिनंदन आहे. कारण खऱ्या अर्थानं धर्मवीर स्वराज्य रक्षक असे संभाजी महाराज आहेत. आपण जर त्यांचा एकूण जाज्वल्य इतिहास बघितला तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी धर्माचं रक्षण, स्वधर्माचं आणि स्वराज्याचं रक्षण हे संभाजी महाराजांनी या ठिकाणी केलं. पण अध्यक्ष महोदय, गेल्या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साताऱ्याकरता आपण 12 कोटी रुपयाची तरतूद केली होती. एक नवा पैसा दिला नाही, एक नवा पैसा नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा ते आपला नवीन फॉर्म्युला, सगळी तरतूद 31 मार्चला.
चला किमान त्या हिशोबाने तर मिळालं तर आम्हाला आनंद आहे, काही अडचण नाही आहे. तुमच्याकडे 31 मार्चच्या आधी देऊन टाका. आमचा एवढाच प्रश्न आहे की चला आता छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपण या ठिकाणी करतोय, पण त्यासोबत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या संदर्भात प्रचंड आग्रही असणारे आता का शांत आहेत, याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. की आता ते सोडून द्यायचं, 2 ओळीचा ठराव जो मंत्रिमंडळात आणायचा आहे तो का येत नाही, याचा देखील उत्तर हे कुठेतरी आम्हाला अध्यक्ष महोदय या ठिकाणी मिळालं पाहिजे. खरं तर आज आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे की विकासाची पंचसूत्री सांगत असताना तुम्ही कृषीच्या संदर्भात बोललात, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मी आत्महत्यांच्या आकड्यांमध्ये जाणार नाही, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर 4-4 हजार आत्महत्या या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे अतिशय दुर्दैवी आहे. पण यातलं सगळ्यात दुर्दैवी असं आहे की आत्ताच्या आत्महत्या होत असताना या अनेक वेळा आत्महत्या आसमानी संकटाने होतात, आज मात्र सुलतानी संकटाने आत्महत्या होत आहेत. सूरज जाधव सारखा एक शेतकरी व्हिडिओ तयार करतो आणि त्या ठिकाणी सांगतो की माझं विजेचं कनेक्शन कापलं गेलं, शेतकरी म्हणून या राज्यात राहण्यात काही अर्थ नाही आहे, सरकार शेतकऱ्याचं ऐकत नाही. आम्हाला असं वाटलं होतं की सरकार एवढं तर संवेदनशील असेल की एक सूरज जाधव गेल्यानंतर किमान त्याची लाज शरम वाटून शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापणं बंद होईल. पण दुर्दैवाने आजही ते झालेलं नाही, आजही ते झालेलं नाही. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे वारंवार आमचे वीज मंत्री त्या ठिकाणी सांगतात वीज मंडळ तोट्यात गेलं, तुमच्या काळात तोट्यात गेलं. माझा पहिला प्रश्न आहे की राज्य चालवायचं कोणाकरता? शेतकऱ्यांकरता ना. मग समजा शेतकऱ्याला मदत करण्याकरता 2 पैसे जास्तीचे द्यावे लागले तर तुम्हाला काय या ठिकाणी एवढा त्रास होतो? अनेकांच्या वडिलांची स्मारकं आपण या ठिकाणी केली ना, अनेकांच्या केली. म्हणजे मी काय बाळासाहेबांबद्दल बोलत नाही, ते मोठेच होते आणि ज्यांची केली ते सगळेच मोठे होते. पण त्यावेळेस आपल्याला असं नाही आठवलं की राज्याजवळ पैसे नाही आहेत, तेही महत्वाचं होतं. आपण अनेक कामांना पैसे दिले ना. आता तुम्ही या अर्थसंकल्पामध्ये तर जी कामं राज्याच्या अर्थसंकल्पात बसत नाही त्यालाही पैसे दिले, त्यालाही दिले. असं असताना शेतकऱ्यांकरता मात्र एवढं छोटं मन का? आमच्या काळात आम्ही राज्य सरकारच्या वतीनं 1200 कोटी रुपये हे वीज मंडळाला दिले आणि त्यांना सांगितलं तुमची अडचण असेल तर हे आम्ही पैसे देतो, पण शेतकऱ्याचे कनेक्शन कापू नका. आज तुम्ही बघा, हे सांगतात ना मंत्री महोदय तुमच्या काळात तोट्यात गेलं, तुमच्या काळात तोट्यात गेलं. खरं म्हणजे वीज मंडळामध्ये उलाढाल मोठी असते, कर्ज देखील मोठं असतं, त्यामुळे आकडे मोठे वाटतात. म्हणून मी बॅलन्स शीट घेऊन आलो, आमच्या काळातली बॅलन्स शीट घेऊन आलो. सरकारने पब्लिश केलेली बॅलन्स शीट आहे, MSCDCL याची बॅलन्स शीट आहे. 2017-18 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 442 कोटी. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 17-18 मध्ये 442 कोटी. 18-19 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 846 कोटी. 2019-20 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2008 कोटी. त्यानंतर दुसरी कंपनी पाहू, आपली MSPGCL. याच्यामध्ये 17-18 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 700 कोटी. 18-19 334, 19-20 126. त्यानंतर ट्रान्सको मध्ये माझ्याकडे आता आकडा प्रॉफिट बिफोर टॅक्सचा आहे, तो देखील 17-18 815 कोटी, 18-19 745 कोटी, 19-20 493 कोटी. आता या बॅलन्स शीट ज्या आहेत
या तर तुम्ही तयार करत नाही, मी नाही तयार करत, मंत्री नाही करत, कोणीच करत नाही, या तर आपला ऑडिटर तयार करतो. ऑडिटरने तयार केलेल्या बॅलन्स शीट नंतर, आणि मी असं नाही म्हणत देशामध्ये एकही पारेषण किंवा काय म्हणतात त्याला वितरण हे खूप चांगल्या स्थितीत नाही आहे, कारण शेवटी सगळ्यांना सामाजिक दायित्व आहे. पण माझा दावा आहे की देशामध्ये सगळ्यात चांगल्या आर्थिक स्थितीत देशात जर कुठलं महावितरण पारेषण किंवा जनरेशन असेल तर ते महाराष्ट्राचं देशामध्ये. आणि असं असताना रोज, आणि मला तर आश्चर्य वाटतं दादा, इकडे तुम्ही त्या ठिकाणी पैसा देताना कसं राष्ट्रवादी करता राखून ठेवता एकदम जोरात चांगला, मग तुम्ही घोषणा केली, 2 वेळा घोषणा केली की काय 500-700 रुपये भरले तरी मे पर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे कनेक्शन कापणार नाही. काय झालं तुमच्या घोषणेचं? कुठे गेली घोषणा? अरे या पंचसूत्रीमध्ये पाणी दिसतंय, पीक दिसतंय आणि वीज नाही आहे. कशाची पंचसूत्री? पंचतत्वात विलीन व्हायची वेळ आली, कशाची पंचसूत्री? शेतकरी पंचतत्वात विलीन होतोय. आणि गावोगावी हा आक्रोश वाढतोय. राज्यकर्त्यांनी कधीतरी संवेदनशील व्हावं लागतं. अरे गरज असेल करा ना 1000 कोटी कमी. आमच्या चव्हाण साहेबाला दिल्यात 15,000 कोटी, त्यांना 1000 कोटी उशिरा दिलेत चालतील ना, त्यांचे काय एका दिवसात खर्च होत नाहीत. त्यांच्या 15,000 कोटीपैकी 1,000 कोटी रुपये काढा आणि देऊन टाका महावितरणला आणि सांगा एकाही शेतकऱ्याचं या ठिकाणी कनेक्शन कापायचं नाही. आज अध्यक्ष महोदय, ज्या प्रकारे हे कनेक्शन कापण्याचं या ठिकाणी चाललेलं आहे, कुठेतरी आता आपण बघा या सरकारची परिस्थिती कशी आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सरकारच्या घोषणेमध्ये आणि अंमलबजावणीत फरक किती आहे बघा. अवकाळी पाऊस पडला डिसेंबर 19 मध्ये, मदत कधी मिळाली? ऑगस्ट 2020 मध्ये. पडला मार्च एप्रिल 2020 मध्ये, मदत मिळाली फेब्रुवारी म्हणजे पहिली 9 महिन्यानंतर 270 दिवसानंतर. दुसरी अवकाळी पाऊस पडला मार्च एप्रिल 2020 मध्ये, मदत मिळाली फेब्रुवारी 2021 मध्ये म्हणजे 11 महिन्यांनी. जून 2020 ची मदत 5 महिन्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये. मार्च एप्रिल 21 ची मदत ऑक्टोबर 21 मध्ये म्हणजे 7 महिने 210 दिवसानंतर. ऑगस्ट सप्टेंबर 2021 ची मदत डिसेंबर 2021 मध्ये म्हणजे 4 महिने म्हणजे जवळपास 120 दिवसानंतर. म्हणजे अवकाळी पावसाची मदत 120 दिवस ते 330 दिवस इतक्या उशिरानं हे सरकार या ठिकाणी देत आहे. आणि निसर्ग चक्रीवादळ आलं मे मध्ये आणि शेवटचा हप्ता मिळाला एप्रिल 2021 मध्ये म्हणजे 11 महिने 330 दिवसांनी शेवटचा हप्ता तुम्ही निसर्ग चक्रीवादळाचा या ठिकाणी दिला. नैसर्गिक आपत्तीमध्येही आपण निसर्ग चक्रीवादळाला घोषणा केलेलं पॅकेज 1500 कोटी, प्रत्यक्ष वितरित 727 कोटी म्हणजे अखर्चित किती 773 कोटी. अतिवृष्टी 2020 पॅकेज 11,000 कोटी, प्रत्यक्ष वितरित 4,600 कोटी, अखर्चित रक्कम 6,300 कोटी. अतिवृष्टी 2021 परत 10,000 कोटीचं पॅकेज, प्रत्यक्ष वितरित 5,700 कोटी, 4,230 कोटी शिल्लक. तौक्ते चक्रीवादळ 1,000 कोटीची घोषणा, प्रत्यक्ष वितरण 173 कोटी. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण जर या ठिकाणी बघितलं तर आणि काय अवस्था आहे बघा. तुम्ही जलयुक्त शिवार योजना बंद केली, चला तुम्हाला नाही आवडली, तुम्ही केली बंद. तुम्ही घोषणा काय केली होती? तुम्ही घोषणा केली होती आता नव्याने मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा आम्ही आता सुरुवात करतोय. काय आमच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था केली हो दादा तुम्ही? इतका काय राग आहे तुमचा त्यांच्यावर? 2 वर्षापूर्वी तुम्ही योजनेची सुरुवात केली. 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमध्ये 6 कोटी रुपयाचा खर्च आहे. 6 कोटी.
अरे किमान मुख्यमंत्र्याच्या नावाने योजना आहे ना, त्याच्यात तर खर्च करा, बाकी जाऊ द्या. उद्या प्रश्न विचारतील ना लोक की मुख्यमंत्र्याची एवढीच किंमत आहे का? आजही आपण असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही चिंतामुक्त करणार, कर्जमुक्त करणार, 7/12 कोरा करणार, काय जे काय म्हटलं होतं. आजही अवस्था अशी आहे की 18,52,000 शेतकरी हे कर्जबाजारी आहेत. आजही 18,52,000 शेतकरी हे कर्जामध्ये आहेत. आम्ही तर बांधावरच्या घोषणेची आठवणच करून देत नाही. बांधावर काय म्हटलं होतं ते तर दादा भुसे आम्ही विसरलो, तो बांधही विसरलो, त्या घोषणाही विसरलो. पण नाही, दादांना आपलं म्हणणं मनात न पटताय पण चेहऱ्यावर दाखवता येत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि दाढीमुळे त्यांना ते लपवता येणं शक्य आहे सहज. त्यामुळे हे सांगण्याचा उद्देश काय आहे? उद्देश एवढाच आहे अध्यक्ष महोदय की गेल्या 2 वर्षात सरकारने केलेल्या घोषणा आणि त्याचं अंमलबजावणी याचा काही संबंध नाही आहे. घोषणांमध्ये आपण नापास झालो. अध्यक्ष महोदय, आता शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड पुळका व्यक्त करणारे आणि लँड एक्विजिशन कायद्यावर गजहब करणारे, गजहब संपूर्ण देशामध्ये केदार साहेब काय गजब होता लँड एक्विजिशन कायद्यावर. आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला होता, महाराष्ट्रामध्ये नथिंग डुईंग 4 पट देणार, 5 पट पण देणार, काही काळजीचं कारण नाही. समृद्धी महामार्ग का झाला? तुम्ही जाऊन ज्या गावामध्ये सभा घेतली होती जमिनी देऊ नका, त्या गावातल्या 1 माणसांनी सगळ्यात पहिले जमीन दिली. का दिली? कारण त्याला मोबदला दिला आम्ही, मोबदला. आता तुम्ही काय केलं? आता तुम्ही हा 4 पटीचा मोबदला 2 पटीवर आणला, त्यातही 20% कपात केली. आणि जो काही निर्णय केलाय या निर्णयामुळे आमच्या काळामध्ये शेतकऱ्याला जो मोबदला मिळत होता लँड एक्विजिशनचा, त्यापेक्षा 70% कमी मोबदला आता मिळणार आहे. म्हणजे कवडी मोल भावानं शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा निर्णय हा आता तुमच्या सरकारने घेतलाय. आता कुठे गेले होते लँड एक्विजिशन कायद्यावर गजब करणारे? ते विरले, झोपले, संपला. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही कोणाच्या सुपीक डोक्यातली कल्पना आहे मला माहिती नाही, पण मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की आमच्या काळामध्ये जे लँड एक्विजिशन आम्ही केलं शेतकऱ्याला उचित मोबदला देऊन केलं, त्यामुळे अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्हाला लँड एक्विजिशन करावं लागलं नाही. आमच्या शिंदे साहेब समृद्धी महामार्गामध्ये एक्विजिशन फार कमी केलं आपण. लोकांनी स्वतः जमिनी दिल्या आणि कन्सेंटने आपण त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी घेतल्या, कन्सेंटने सरळ खरेदीने घेतल्या. आता तुम्ही 70% कमी केल्यानंतर कोण कन्सेंट देणार आहे? कोण तुम्हाला कन्सेंट देणार आहे? गडकरी साहेब अनेक गोष्टी सांगतात, सगळ्यात ऐकत नाही तुम्ही. मला माहिती आहे त्यांनी काय काय सांगितलंय, त्यात काही ऐकत नाही तुम्ही, सोयीचं ऐकता. आणि ते त्यांनी वेगळ्या प्रकारे, मला माहिती आहे त्यांनी काय म्हटलं होतं, मी सांगेन ते दादांच्या उत्तरानंतर सांगेन. खरं म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातली परिस्थिती मी अनेक वेळा या सभागृहात मांडली आहे. दादा भुसे एक मीटिंग घेणार होते, माझ्यामुळेच त्याला थोडा उशीर झालेला आहे, पण सगळी माहिती आता तुमच्याकडनं मी मागितलेली माझ्याकडे आली आहे. कारण मी विनंती केली होती माहिती द्या, ती आली आहे, त्याच्यावर करू. पण खरोखर गेल्या 2 वर्षामध्ये पीक विम्यापोटी आपल्याला पैसाच मिळाला नाही. आपण जर बघितलं तर 99 ते 2014 या ठिकाणी 25 लाख शेतकऱ्यांना 578 कोटी मिळाले. प्रधानमंत्री पीक विम्याच्या 5 वर्षात आमच्या काळात या ठिकाणी 14,400 कोटी रुपये मिळाले. म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात ती वाढ झाली आहे. आणि आता या 2 वर्षामध्ये केवळ या ठिकाणी 3,981 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे
सरासरी कमी आली आहे, मदतही कमी झाली आहे. त्या संदर्भात निश्चितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता दादांनी आम्हाला सांगितलं की जरी आम्ही वैधानिक विकास मंडळ बंद केलं असलं तरी विदर्भ मराठवाड्याला आम्ही देणार आहोत. असं होत नाहीये. हळूहळू एक एक योजना तुम्ही बंद करताय, एक एक योजना बंद होते. आज आपण बघा, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांची वीज सवलत 2024 पर्यंतची होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगांना सवलत मिळत होती. महाविकास आघाडीने ती सवलत बंद केली. आम्ही आवाज उठवला तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीसाठी थकबाकी देण्याचा निर्णय घेतला. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी केवळ 1200 कोटी रुपयाचा निधी दाखवण्यात आलाय. त्यामुळे ही सवलत मिळू शकत नाही. आज इंडस्ट्रीच्या संदर्भात अतिशय सायंटिफिकली पारेषणाचा लॉस हा जिथे कमी आहे तिथे डिफरन्शियल टॅरिफ असलं पाहिजे. या आधारावर MERC कडनं अप्रूव्ह करून हे टॅरिफ विदर्भातल्या उद्योगाला आणि मराठवाड्यातल्या उद्योगाला दिलं होतं. आज तुम्ही बघा, आमच्या जालन्यामध्ये, औरंगाबादमध्ये विशेषतः जे लोक स्टीलचं काम करणारे आहेत, एका दिवसात ते इतक्या लॉसमध्ये यायला लागले कारण तुम्ही नॉर्मल टॅरिफ करून टाकलं त्यांचं. म्हणजे जे लोक नवीन इन्व्हेस्टमेंट करत होते, तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट वाढवली, पण इलेक्ट्रिसिटीची सबसिडीज तुम्ही काढून टाकली विदर्भ मराठवाड्याची. अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी विनंती आहे की जी सबसिडी आहे ही सबसिडी तुम्ही परत दिली पाहिजे. पॉवरलूमची सबसिडी तुम्ही काढून टाकली, ती दिली पाहिजे. आणि एक चुकीचं चाललंय. आता याला मंत्र्यांचा आशीर्वाद आहे, अधिकारी करतायत, मला माहिती नाही. पण जिथे सबसिडी आहे दादा पॉवरची, त्या ठिकाणी वस्त्रोद्योग असो, हे असो, कुठेही ते अधिकारी सबसिडी अडवतात, मग भेटायला बोलवतात आणि मग भेटल्यानंतर सबसिडी रिलीज होते. जे भेटले त्यांची होते, जे नाही भेटले त्यांची होत नाही. टेक्सटाईल मध्ये सगळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे चाललेलं आहे. तुम्ही एक निर्णय करा आणि हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर आणा. मंत्री काय, अधिकारी काय, कोणालाही याच्यात अधिकार असू नये. कोणालाही इकडे कंप्लायन्स झाला की तिकडे पैसा मिळाला पाहिजे. आणि आज यामुळे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये चालू असलेले उद्योग हे या सरकारच्या या धोरणामुळे या ठिकाणी बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे वैधानिक विकास मंडळाबद्दल आता पुन्हा बोलत नाही कारण बोलून फायदाच नाही. पण दादा, तुम्ही केली होती घोषणा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी 200 कोटी रुपयाची, 6 मजल्याची इमारत. वर्षभरात एक बैठक घेतली अशोक चव्हाण साहेबांनी, बाकी काहीच नाही. काहीच नाही. एक नवा पैसा नाही, एक नवा पैसा नाही, काहीच नाही. एक ही बातमी माझ्याकडे आहे दिव्य मराठीची, सेकंड क्लास सरकार, आणि त्यांनी दिलाय की आघाडी सरकारने बजेटपैकी फक्त 52% निधी खर्च करून द्वितीय श्रेणीच मिळवली आणि मग प्रत्येक विभागाचं दिलाय. जाऊ दे, आता ते वाचत नाही फार वेळ घालून. अध्यक्ष महोदय, इतका कोरोनाचा सगळा प्रकोप झाला तरी आरोग्य विभाग काही आपल्या कुठे अजेंड्यावर आहे का? आता बघा, कोरोना रुग्णांना तसेच नवजात माता आणि शिशूंना आहार देण्यासाठी आज आरोग्य विभागाकडे त्या ठिकाणी पैसे नाही. आरोग्य विभागाने याकरता मागितलेला निधी होता 138 कोटी. कोटी आणि आपण मंजूर केला 85 कोटी आणि प्रत्यक्षात दिला 21 कोटी रुपये बस. विविध अत्यावश्यक सेवांसाठी आरोग्य विभागाची मागणी होती 835 कोटी, आपण मंजूर केला 508 कोटी आणि प्रत्यक्षात दिले केवळ 263 कोटी. आरोग्य विभागाने वीज बिल, पाणी आणि दूरध्वनी, आता याच्यात तर कपात नाही करतायत,
याकरता मागितले 63 कोटी, 63 करोड. मंजूर निधी 38 कोटी आणि त्यातही दिला 31 कोटी. आता काय टेलिफोन विभागाकडे जाऊन त्यांना हे सांगायचं की या वर्षापुरतं सोडून द्या. आमचे राऊत साहेब थोडी ऐकणार आहे. एखाद वेळ टेलिफोनवाले ऐकतील, राऊत साहेब म्हणलं नाही, तुम्ही जर बिल भरलं नाही कट, दवाखाना असो का काही असो कट. कंत्राटी सेवकांसाठी मागणी होती 403 कोटी, प्रत्यक्ष दिले केवळ 180 कोटी. अध्यक्ष महोदय, 81 लोक आगीमध्ये ठार झाले आरोग्य विभागात. 81 लोक वेगवेगळ्या आगींमध्ये. अग्नी सुरक्षा बसवण्याकरता 230 कोटीचा निधी मागितला, एक नवा पैशाचा निधी मिळालेला नाही.